तोही लोकांचा अंदाज खोटा ठरवला आणि धाराशिव मुक्कामी हर्षद सदगीर माती विभागामधून फायनल आले होते शिवराज राक्षेंसोबत. या वर्षीचे उपमहाराष्ट्र केसरी 2019 महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर. हे माहिती असायला पाहिजे. फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन क्रिकेट मधलं LBW डकवर्थ लुईस स्नोबॉल कसा पडतो, फ्री हिट कधी मिळते हे बारक्या पोराला माहिती, त्यामुळे क्रिकेट मोठा आहे. कुस्तीमध्ये बऱ्यापैकी लोकांना लक्षातच येत नाही की कुस्तीत नियम काय चालतात. स्पर्धेतल्या कुस्तीमध्ये टेकडाऊन केले की 2 पॉइंट असतात. हवेतनं धोकादायकला पडला 4 गुण मिळतात. 180 कोणामध्ये जर डाव लागला आणि धोकादायक स्थितीत पडला तर त्याला 5 पॉइंट मिळतात. जोपर्यंत हा समाज कुस्तीच्या बाबतीमध्ये सज्ञान होत नाही. मग सरांनी सांगितलं आज लोक कुस्तीकडे करिअर म्हणून पाहायला लागलेली आहेत. अनेक डॉक्टर लोक आहेत, वकील लोक आहेत, इंजिनियर लोक आहेत, त्यांची मुलं आज कुस्तीकडे वळायला लागली आहेत. कुस्तीला एक ग्लॅमर आलेला आहे. फक्त तुमची पोरं लढायला पाहिजे. घरटी पैलवान असणारी गावं आता गावामध्ये एक एक पैलवान शोधून काढावा लागतो कोणाच्या घरात आहे का नाही. परिस्थिती अवघड होत चालली आहे. विनाशाच्या उंबरठ्यावर तरुणाई उभी आहे. तिला जर मागे खेचायचं असेल, समाजाला काहीतरी आदर्श द्यायचा असेल तर अशी कुस्ती मैदाना आणि असे पैलवान घडणं काळाची गरज आहे. शबास पृथ्वीराज, शबास हर्षद. आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ. पटा लागण्याचा प्रयत्न होता हर्षदचा. खडाखडी कुस्ती चालू आहे. पंच म्हणून सुभेदार हनुमंत गायकवाड आणि धैर्यशील भैयासाहेब गायकवाड. पैलवान एका दिवसात घडत नसतो, खेळाडू एका दिवसात घडत नसतो. जेवढं खेळाडूचं कष्ट आहे तेवढं त्याच्यापेक्षा डबल त्याच्या आईवडिलाचं कष्ट असते. पोरग जर 5 वाजता तालमीसाठी जात असेल तर बाप 4:45 उठत असतोय. लक्षात ठेवा, त्या गुरुचा आणि त्या आई वडिलांचा त्याग महत्वाचा असतो. ही पोरं जरी मैदानात लढत असतील तरी त्यांच्या आई वडिलांचं कौतुक असते. या जगामध्ये तुम्ही जिंकल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होत असेल? महेंद्र गायकवाड, धर्मेंद्र कोहली तयारी करा आणि आखाड्यात तयारीला लागा. धर्मेंद्र कोहली वर्सेस महेंद्र गायकवाड. पहलवान जी वॉर्मिंग अप शुरू करिए. या जगामध्ये तुम्ही जिंकल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो? एक गुरुला होतो आणि दुसरा तुमच्या आई वडिलाला होतो. बोला. प्रसाद गायकवाड, प्रसाद गायकवाड पैलवान. पैलवान प्रसाद गायकवाड या गावचा उगवता तारा, अस्सल हिरा. पण प्रसादच का हो, बाकीच्यांच्याही घरामध्ये एखादं तयार करा. काळाची गरज आहे. आणि नाही पैलवान की जमलं शबास. हप्ते भरण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा. नाही कुस्तीमध्ये जमलं क्रिकेट मध्ये पाठवा, नाही जमलं फुटबॉल मध्ये पाठवा, नाही जमलं टेनिस मध्ये पाठवा, नाही जमलं बॉक्सिंग मध्ये पाठवा, पण पोरगा खेळामध्ये पाठवा. स्पोर्ट इज इसेन्शियल आणि इट इज अन मस्ट. तुम्ही असं समजू नका की खेळाशिवाय जीवन चालतं. एक साधं गणित बघा हो. पोरगा अभ्यासाने थकलं तर आई म्हणते जा 5 मिनिटं खेळून ये जरा खाली जावं. खेळानं एकाग्रता वाढत असते. खेळानं हार आणि जीत पचवायची ताकद निर्माण होत असते. त्याच्यासाठी पोरं खेळात पाठवा. प्रसाद गायकवाड. शबास. हर्षद आणि पृथ्वीराज 2 महाराष्ट्र केसरी लढाई लागलेले. हर्षद सदगीर 2019 महाराष्ट्र केसरी आणि पृथ्वीराज पाटील 2022 महाराष्ट्र केसरी. 19 कोरोनाला 20 फेब्रुवारी महिन्यात कोरोना नावाचा महाभयानक संसर्गजन्य आजार आला. 22 फेब्रुवारीला 2020 अजून नाही संपलं. लय मोठे मोठे गोष्ट एक आजार आला होता कोरोना नावाचा. येतो कोरोना माणसाला बऱ्याचशाच गोष्टी शिकवून गेला. चालला ना घरी. माणसाला माणसासारखं जगायचं कसं आणि माणसाने माणसासारखं वागायचं कसं हे शिकवलं कोरोनाने.
जे पैसा पैसा करत होते, पैशाच्या मागे पळत होते, ते घरा उभा राहून पैसे उधळायला लागले. सर्वश्रेष्ठ काय माणुसकी हे शिकवलं कोरोनाने. आणि पृथ्वीराज आक्रमक झाला, पृथ्वीराजने कब्जा घेतला. थांबा 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 थांबा. हनुमंत गायकवाड सरपंच आहेत आणि धैर्यशील भैया पंच आहेत. भैयासाहेब, धैर्यशील भैया भरपूर मोठ्या कुस्त्या घेतल्या, भरपूर इनाम वाटला, पण आता गावची तालीम चालू व्हावी, गावात पैलवान घडावेत. मी बोलतोय ते मान्य असेल तर जरा टाळ्या करा जोरदार. ही जबाबदारी आपल्यावर आहे, काळाची गरज आहे. बक्षीस रूपाचा प्रसाद भरपूर वाटला, पण आपल्या सुद्धा गावात शिल्लक राहावा ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी घडलं पाहिजे, घडणं गरजेचं आहे. वय हेच असतं, मग घडायचं का बिघडायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. घडायला लय टाइम लागतो, पण बिघडायला टाइम लय लागत नाही. बस बस हलगी बाता. हलगी वा. कोल्हापूरची आवळी बघतो. हलगी आणि कुस्ती एक समीकरण आहे. घुटना ठेवण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराजचा. आक्रमक झालेला आहे पृथ्वीराज. ज्यावेळेस शिवप्रभूंचे मावळे लढायला जायचे त्यावेळेस पहिल्यांदा हलगीच वाजायची. हे रणवाद्य आहे. शबास आणि हो, टाळ्या टाळ्या टाळ्या. जबरदस्त मैदान आणि प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आहे. ही पुण्यनगरी आहे, विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. कुस्ती पंढरी कोल्हापूरला ओळखलं जातं, पण कुस्तीचा गोल सगळा पुण्याकडे वळालेला आहे. पुणे तिथे काय उणे. नंबर 1 चे पैलवान मैदानात. चला महेंद्र गायकवाड, चला मैदानात. धर्मेंद्र कोले पैलवान जी, धर्मेंद्र कोले आप मैदान पे आहे. दोघांनी एकमेकाच्या तिकडे चट्ट्या पकडलेली आहे. पृथ्वीराज आणि हर्षवर्धन. तात्या, बोला. ह्या चालू कुस्तीवरती हा कौशल गोलक हा यांनी 5000 इनाम दिलेलं आहे. वा. धन आणि दाना याचा सुंदर मिलाप इथं दिसून येतोय. धन अनेक जणांकडे असते, पण दानशूर मंडळी इथं आहे, म्हणून आज कुस्तीवर एवढा मोठा खर्च होतोय. दानती असते, पण पैसा कुठं खर्च करायचा आणि कुठं नाही याचं जाण आणि भान असावं लागतं. का जगायचं, कशासाठी जगायचं हे कळलं पाहिजे. हे कळणं गरजेचं आहे. जन्म मृत्यू, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहे, मृत्यू अटळ आहे. पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते. माग काय राहत असतं, जीवनात येऊन कमवलेली कीर्तिमानी माग राहत असते. येताना काय आणलेलं नसतंय, जाताना काय द्यायचं नसतंय. नंगा आया और नंगा गया. काही झालेलं नाही. कुणी तिकडे बघू नका, काही झालेलं नाही. ऐका, मागा जायचं कुणाचं काय काम नाही. मागा काय कुणाचं काम आहे रे. काही सुद्धा नाही झालेलं. कुणी माग पळापळी करू नका. बसा 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 खाली बसा. तरी पोलीस अहो बसा खाली. कोरोनात आपण वाचलोय. बसा खाली. कुस्त्या बघायसाठी वाचलोय. बसा बसा. या कुस्त्या आहेत ते रोज मैदान आहेत, त्यांचे रोज वाद आहेत. तुमची कुणाची इच्छा आहे का त्या वादाला जायची? आणि जाऊन आपला मेळ पण लागणार नाही. बसा. त्यांचं पटणार आहे का? एका पटकेची आहेत का? महेंद्र गायकवाड विरुद्ध धर्मेंद्र कोहली. आहो पाठीमागे टँकर आंघोळ करायला गेलेत. ती जायचंय का तुम्हाला आंघोळ बघायला? कधी बघितली नाही का?
कोणी जागा सोडू नका. अजून एक मोठी कुस्ती लागणार आहे. चला महेंद्र आत या. कलाकार होणार तुमच्याकडे येणे परत करा. महेंद्र गायकवाड आणि धर्मेंद्र कोहली 11:15 वाजलेले आहेत. महेंद्र गायकवाड धर्मेंद्र कोहली दुसरा पुकार. पैलवान महेंद्र गायकवाड तसेच विरुद्ध पैलवान धर्मेंद्र कोहली, कैलासाची सौ क्रांती मामी कैलास मामा कोदरे आणि कैलासाची सौ चंचलता आणि संदीप कोदरे माजी महापौर यांच्या पंचाचा निर्णय. कोदरे यांच्यातर्फे 2.5 लाख रुपये 2,51,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. चला पक्क व्हायला पाहिजे. आणि आलेले बोला. ऐका पक्की कुस्ती होत नाही तुम्हाला पूर्ण पाठायचे का नाही तर आपण कुस्ती घेणार आहे पृथ्वीराज आणि हर्षदच्या. दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. पृथ्वी आणि हर्षद पृथ्वीराज आणि हर्षदची कुस्ती आपण तशी घेणार नाही. कुणाचीच नाही. पहिल्यापासून सागर दादा पुण्याचा नियम आहे, दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही. डोक्या फिरला, ब्रिज केलं, अर्ध पडलं, सोडून पळू नका. पंच निर्णय देणार नाही. नोंद घ्या. पृथ्वी आणि हर्षद, धर्मेंद्र कोहली, महेंद्र गायकवाड, चला आखाड्यामध्ये या. आणि आ गया मैदान में धर्मेंद्र कोहली मैदानातला पंजाब केसरी. आपसुक टाळ्या व्हायला पाहिजे. सांगावं लागतंय का? आज महाबली महेंद्र गायकवाड सोबत लढणार आहे. शाबास महेंद्र गायकवाड. चला आखाड्यामध्ये या. 2 पायाची वावडी आहे कुस्ती. एक पडणार आहे, दुसरा पाडणार आहे. हर्षद आणि पृथ्वीराजकडे बघून एक शेर आठवतो. ऐका बोला. शैलेश शेळके आणि माऊली तांदळाची कुस्ती त्यांच्यात काय वाद नाही. खेळताना अंग गरम असतंय. हो बरोबर. शैलेशचं बोट तुटलेलं आहे. हो म्हणून ग्रामस्थ मंडळीने निर्णय घेतला कुस्ती सोडवतोय. बरोबर. शैलेश माऊली एकामेकाला भेटा. शैलेश भेटा एकामेकाला. सांगतो चला. हो आणि टाळ्या करा सर्वांनी. कुस्ती खेळ आहे. ऐका बाहेर जाऊ नये का. परत तुमच्या दोघांना आता सांगतो आम्ही तुमच्या दोघांची रिस्पेक्ट करतो. गावकरी कुस्तीची रिस्पेक्ट करतोय. बाहेर जाऊन परत वाद नाही पाहिजे म्हणून नाही होणार. नाही नाही कधीच होणार नाही. अहो शैलेशनं माऊलीच्या पायाला हात लावला. ही संस्कृती आहे कुस्तीची. घरात टाळायचा दोन्ही पोरांसाठी. काय न्यायचं तर या मैदानात हे न्या. पाकिट घेऊन जा. पाकिट घेऊन जा. शैलेश बक्षीस घेऊन जा. लगेच टोपी घालून घेऊन जा. गावची मानाची टोपी आहे शैलेश. चला किशोर धारकर. महेंद्र आत या. महेंद्र आग. महेंद्र बाहुबली आला. महेंद्र गायकवाड मैदानवरती आला. आणि इकडं पैलवान समोर आक्रमण झालेला आहे. पृथ्वीराज पाटीलने कब्जा घेतलेला आहे. प्रशांत चालवादे यांच्या मनाला आनंद वाटून आमच्यासाठी 200 रुपयाचं पुन्हा बक्षीस दिलेलं आहे. शाबास. करा टाळ्या. करा टाळ्या. महेंद्र जरा हात वरती करावं. हा महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्ह्यातला मंगळवेढा तालुक्यातला शिरशीचा पैलवान आहे. गेल्या वर्षी नगरला शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि सोन्याची अर्धा किलोची गदा मिळवली यांनी. सोन्याची. आतापर्यंत कुठल्या देवाधिकाला सुद्धा सोन्याची गदा नाही केला असा महेंद्र बाहुबली आखाड्यात आलेला आहे. सामने पृथ्वीराज आक्रमक झाला. वा बस
आणि हलगीवाल्याने ती जाणलेला आहे, रोज त्यातच आहे. बस 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 बस. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवार. विनंती आपल्याला, आपण आखाड्यामध्ये या. विनंती आहे तात्यांना. रोस्तो हिंद हरिचंद्र बिराजदार मामांचे पदशिष्य गोविंद तात्या पवार आपण मैदानवरती या. शेवटच्या कुस्तीचे मान्य कैलासवासी सौ क्रांती मामी कैलास मामा कोदरे आणि कैलासवासी सौ चंचलताई संदीप कोदरे माजी महापौर यांच्या स्मरणार्थ माननीय कुमार तेजस संदीपदारा कोदरे आणि समीर कैलास मामा कोदरे यांच्यातर्फे इनाम रक्कम 2,51,000 इनामाची कुस्ती आहे. टाळ्या करा जरा कोदरे बंधूंसाठी. 2,51,000. नंबर 1 ला लढणारी दोन्ही पैलवान आखाड्यात आले. धैर्यशील गायकवाड प्रसाद. धैर्यशील गायकवाड शबास पृथ्वीराज, शबास हर्षद. आणि खऱ्या अर्थानं मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतो. दिवाळी तालमीत असते, दसरा तालमीत. अरे काकेतनं हात घातला होता आणि कब्जा घेतला हर्षद सदगीरना. खऱ्या अर्थानं एकही माणूस जागा सोडायला तयार नाही. एवढी कुस्तीची नशा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या नसानसामध्ये. आज कुस्ती विणलेली आहे. आज मुंडवा गाव कुस्तीमय झालेला आहे. आधुनिक काळाच्या या रेट्यामध्ये आपण ही परंपरा जपतो. खऱ्या अर्थानं मुंडवा ग्रामस्थांचं कौतुक आहे. आणि खऱ्या अर्थानं लाखो रुपयांची देणगी देणारे, आपल्या वाड वडिलांच्या स्मरणार्थ कुस्त्या देणारे त्या देणगीदारांचं कौतुक आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण सांगतो. लोक जागरणात गेली तर 101 रुपये देताना 100 देऊ का 101 किंवा असा विचार करतात. लाखांनी पैसे देतात. पैसे नाहीत नुसते, बक्षीस आहे बक्षीस. लक्षात ठेवा. आणि ते द्यायला सुद्धा लय मोठं मन असावं लागतं. नाहीतर 4 वेळा 100 रुपयाकडे बघणारी माणसं आहेत. परंतु ही परंपरा टिकली पाहिजे, ही कुस्ती वाढली पाहिजे. या समाजाला काहीतरी आदर्श द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी हा तास आहे. एक साधा गणित आहे. मगरपट्टा तुमच्या बाजूला आणि खराडी दुसऱ्या बाजूला आहे. हरियाणामध्ये असं उलट झालेलं आहे. हरियाणामध्ये गुडगाव पूर्ण आयटी सेक्टर आहे. हरियाणा पंजाबमध्ये मंडळी जरा लक्ष द्या. भौतिक सदांत आली तिथं, आयटी सेक्टर पूर्ण आलं, एमएनसी झाल्या. आणि त्याच्याबरोबर तिथला खेळ सुद्धा वाढला, तिथं क्रीडा संस्कृती वाढली. आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उलट झालं. आपल्याकडे आयटी कंपन्या आल्या, सधनता आली, भौतिकता आली, पैसा पाणी आला. पण आपला प्रवास उलट्या दिशेने सुरू झाला. जरा बघा कुणीतरी. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. समाजशास्त्राचा अभ्यास करणं हे माझं कर्तव्य आहे. सोशलॉजी आहे, इन्व्हर्स रिलेशन आहे आणि तिथं पॉझिटिव्ह रिलेशन आहे. जसा भौतिक संपत्ती वाढत गेली तसा खेळाचा आलेख वाढत गेला. महाराष्ट्रात उलट झालं. खेळाचा आलेख उलटा आला, ज्याला निगेटिव्ह स्लोप म्हणतात. आणि एमएनसीचा पॉझिटिव्ह स्लोप झाला. आणि खऱ्या अर्थानं ते बदलायचं असेल तर अशा कुस्ती मैदानातून प्रेरणा घ्या. बाकीच्या सॉफ्टबॉल बेसबॉलला मैदान नाही. इंडोर गेम आहे. बॅडमिंटन इंडोर गेम आहे. ठराविक लोकच बघतात. परंतु कुस्तीमध्ये मान आहे, सन्मान आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहे. कोणी म्हणत असेल पैलवान अडाणी असतो तो शाप खोटा आहे. आज पैलवान अनेक क्षेत्रामध्ये यशस्वी आहे. भैया गायकवाड उद्योजक आहे. अनेक पैलवान राजकारणात आहेत.
अनेक पैलवान आज आमदार खासदारकीसाठी लढतायत. आचारसंहिता जाहीर झाली त्यामुळे काही बोलता येत नाही, परंतु चंद्रहार पाटील सारखा पैलवान आज खासदारकीसाठी तयार करतो. मुरलीअण्णा मोहोळ सारखा माणूस खासदारकीसाठी तयारी करतो, तिकीट मिळतं, ही छोटी गोष्ट नाही. आमदार महेशदादा लांडगे सारखा माणूस आमदार होतो. नारायणबा पाटलांसारखा राष्ट्रीय पदक विजेता पैलवान आमदार होतो, छोटी गोष्ट नाही. भारत नाना भालके आपल्यातून निघून गेले, आमदार होते, पैलवान होते. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. प्रसाद पैलवान प्रसाद गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थानं ही संस्कृती टिकवण्याचं काम करतायत, नाहीतर आधुनिकतेच्या ह्या गगनचुंबी इमारतीमध्ये कुठेतरी आमची संस्कृती लोप पावत चालते काय, संपते का काय अशी शंका मनामध्ये येऊन जाते. परंतु मांडव्याचं मैदान पाहिलं की तो गैरसमज दूर होतो. खऱ्या अर्थानं दातृदान मंडळींचं कौतुक आहे. हे सत्पात्रीदान आहे, याच्यामधून खेळाडूंच्या वर्षभराच्या खुराकाचा खर्च निघत असतो. पैलवानकी तसा स्वस्त गेम नाहीये. 200 रुपये जोडीतला पैलवान जरी तयार करायचा असेल तरी भैयासाहेब त्याला 15,000 रुपये महिन्याला खर्च आहे. आज महागाई एवढी वाढलेली आहे. पण सुरुवातीला सुद्धा काही ठराविक पैलवानांच्या, गावातल्या पैलवानांच्या, आजूबाजूच्या पैलवानांच्या, छोट्या पैलवानांच्या कुस्त्या जोडल्या. खऱ्या अर्थानं गावल्यांचं कौतुक आहे. 11,000 पासून 2.5 लाख रुपये इनामापर्यंत इनाम या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं कौतुक आहे. आप्पासाहेब गायकवाड यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि आमचे सहकारी अंगेश्वर दायगुडे आमच्या वाणीचं कौतुक करून आम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि समोर पृथ्वीराज आक्रमक झालेला आहे, कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज पाटीलने. दोन्ही पैलवान घामेघूम झालेले, न थांबता कुस्ती चालू आहे. दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीचा. या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज पैलवान घडले. हिंद केसरी मारुतीभाऊ माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, डबल महाराज केसरी गणपत अण्णा खेडकर, कितीतरी नावं घेता येतील. दादूबाबा चौगुले, श्रीपती अण्णा खचनाळे, दिनकर दयारे, अनेक पैलवान घडले. हरिचंद्र बिराजदार मामा, त्याचबरोबर या पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्र केसरी. या पुणे जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थानं ज्या पैलवानने चौमुखी केलं, पहिली गदा या पुणे जिल्ह्याला 1975 साली रघुनाथ पवार यांच्या माध्यमातून मिळाली. भैयासाहेब गायकवाड, युवा उद्योजक आणि पैलवान भैयासाहेब गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा 1975 ला पैलवान रघुनाथ पवार यांनी मिळवून दिली, ते पैलवान शिरूर तालुक्याचे. दुसरी गदा 1976 ला पैलवान हिरामन बनकर यांनी मिळवून दिली, ते पैलवान खेड तालुक्याचे. राकेश दादा गायकवाड यांच्याकडून एक कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे, त्याबद्दल 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद राकेश दादा गायकवाड. हो, 1976 ला पैलवान हिरामन बनकर महाराज केसरी झाले. 2001 ला पैलवान राहुल काळभोर महाराज केसरी झाले. 2003 ला दत्ता गायकवाड महाराज केसरी झाले. 2006 ला अमोल बुचडे पैलवान महाराज केसरी झाले. 2009 ला पैलवान विकी बनकर महाराज केसरी झाले. 2017 ला अभिजित केटके पैलवान महाराज केसरी झाले. 2022 ला आणि 2023 ला पैलवान शिवराज राक्षे महाराज केसरी झाले. गणेश दादा गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. एकूण पुणे जिल्ह्याला 9 महाराज केसरीच्या गदा आतापर्यंत मिळालेली आहे. असा दैदिप्यमान इतिहास आहे. पण 1975 चे महाराज केसरी रघुनाथ दादा पवार हे 1974 ला
राष्ट्रकुलला गेले होते आणि राष्ट्रकुलला चिंबळी नावाचं गाव आणि त्यांचे चिरंजीव 2009 ला विकी बनकर महाराष्ट्र केसरी झाले. 9 गदा आहेत, पण बनकर घराण्यात 2 गदा आणि राक्षे घराण्यात 2 गदा आणि खेड तालुक्यात 4 गदा. असा इतिहास या पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा. 36 जिल्हा आहेत महाराष्ट्रात. 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये कुस्तीला अस्तित्व आहे, पण प्रामुख्याने सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे हे कुस्ती क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये कुस्तीला फार मोठी वलय आहे. बीड जिल्हा असेल, खाली औरंगाबाद जिल्हा, धाराशिव जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये कुस्तीला अस्तित्व आहे, पण पुणे, सांगली, सातारा, सोलापूर यासारखं नाही. वाशिम, हिंगोली, परभणी तिकडे कुस्ती चालते, पण ज्या त्या भागात वेगवेगळा नियम असतो, वेगवेगळ्या नियमाने कुस्ती चालत असते. आम्ही चौकडच फिरतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी काही माहिती आहे. कुस्ती करा पैलवान, तगडी कुस्ती चालू आहे. वाव, प्रफुल्ल रवींद्र कांबळे यांच्याकडून हलगीवाल्यांसाठी 500 रुपयाचं बक्षीस. बघा कुठं आहे, हा द्या. नाही इकडे नाही आलं, देते तिथंच थांबतो. अशी कुस्ती चालू आहे. दमा खासाची कुस्ती आहे. उन्हाळ्याचा सीझन धुमधडाक्यात चालू असतो मार्च महिन्यापासून, पण या वर्षी अधिक महिना होता दोंड्याचा, त्यामुळे जरा एक 20-22 दिवसांनी पुढे ढकललेला आहे. 3 वर्षात एकदा येतो अधिक मास, दोंड्याचा महिना म्हणलं जातं. कुस्ती करा पैलवान. यात्री जत्रेची मैदानं. अशोक मामा पटारे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 1000 रुपये आणि आमचे सहकारी मित्र हंगेश्वर धायगुडे यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. उभा राहिले ना, आमच्या वाणीचं कौतुक करून बक्षीस जाते, बक्षीस देत आहे. या साईडला इकडं मानवाला देवाने पृथ्वीवर जन्माला घातल्यानंतर पुढे प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी काम दिलेलं असतं आणि ते काम त्या माणसाकडून देव खऱ्या अर्थानं करून घेत असतो. मामा आणि संतोष आणि पृथ्वीराज आक्रमक झालेला आहे. प्रफुल्ल रवींद्र कांबळे यांच्याकडून हलगीवाल्यांसाठी 500 रुपये रोख दिलेले. धन्यवाद. पळत 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 बाबूबाई यांच्या पुढे घोषणा. बाबूबाई यांच्या पुढे उत्कृष्ट कुस्ती कमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पृथ्वी 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 जो निर्णय आहे तो आता वर्ग सोशल मीडियामुळे फार झालेला आहे. पृथ्वीराज पाटील विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. एक फौजी आहे पृथ्वीराज, सेनादनाचा आहे.